प्रभू येशूच्या प्रेमळ आणि पवित्र नावामध्ये मी तुम्हा सर्वांना सलाम म्हणतो। आणि आजच्या सायंकाळच्या या बुधवारच्या भक्तीमध्ये ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च वडगाव शेरी पुणे यांच्यातर्फे या भक्तीमध्ये पुन्हा एक वार मी आपलं स्वागत करतो। आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया। माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी, तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस। परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनेतून पुढे नेईल। तो म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर। तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात। पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत। परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही। ती अशी की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस। तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील। तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील, रणभूमी प्रेतांनी भरील, चोहोंकडे मस्तके फोडील। मार्गाने चालत असता तो ओहळातले पाणी पिईल आणि आपले डोके वर करेल। या वेळेला आपण प्रार्थना करूया। सर्वसमर्थ सदाजीवी आमच्या जिवंत अविनाशी देव बापा, मान महिमा आणि गौरव तुझा आहे। स्तवनामध्ये वसणारा आमचा देव तू काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे। असंख्य देवदूत अखंड तुझ्या नामाचं गौरव त्या स्वर्गामध्ये करतात। तुला पवित्र 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 असा यज्ञ अर्पितात। आज आम्ही देखील तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो। दयेने कृपेने आमच्या स्तवनांचं तू आज स्वीकार कर। आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी आलो असताना आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो। आमची मस्तक तुझ्या पुढे लवितो। तुझ्या सन्मानार्थ प्रभू देवापा, हे देवापा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांचा देव की जो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, की प्रभू येशूच्या नावामध्ये तू आज आमचा देव आहे। आम्ही तुझे गौरव करतो। तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो प्रभू देवापा। आम्ही तुला शरण येतो आणि म्हणतो की प्रभू आम्हावर दया कर, कारण प्रभू तू पवित्र आहे, तू अति पवित्र आहे। तुझ्या पुढे आम्ही टिकाव धरू शकत नाही, कारण प्रभू आमची धार्मिकता, आमची धर्मकृत्य तर प्रभू घाणेरड्या चिंधीसारखी आहे। तुझ्या पुढे आम्ही उभं राहावं असं आमच्या पुढे काहीच नाही, परंतु केवळ तुझी दया। आणि म्हणून आज म्हणतो की आमच्या पापांची, अपराधांची, चुकांची आम्हाला नव्यानं क्षमा कर दे बापा। आम्ही ती पदरी घेतो प्रभू देवापा, कबूल करतो प्रभू देवापा। आम्ही चुकलो, तुझ्या विरुद्ध आम्ही पातक केलं, अशासाठी की प्रभू देवापा तू दयाळू कृपाळू देव आहे। तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा करणारा आमचा देव आहे। हालेलुया गातो, धन्यवाद गातो, तुझी स्तुती स्तुती आणि स्तुती करतो प्रभू राया। ही भक्ती तुला समर्पित करतो आणि जे होणारे सर्व विधी आहे ते सर्व तुझ्या हाती देतो। विशेष करून प्रभू देवापा आजचं समर्पण गीतांच्या द्वारे ते तू मान्य कर। त्याचप्रमाणे प्रभू देवापा आजचा जो संदेश आहे विशेष प्रभू देवापा रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर यांच्याद्वारे आणि प्रभू देवापा तो संदेश आमच्यासाठी आशीर्वादित कर। त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भर। येणारं वचन आमच्या उन्नतीसाठी, आत्मिक वाढीसाठी प्रभू देवापा आमच्यासाठी आशीर्वादित कर। आमचे अंतचक्षु उघड। सर्व जडपणा, सर्व प्रकारची अडखळणं, सर्व प्रकारची निराशा, काळज्या, चिंता आज येशूच्या नावामध्ये आम्ही हकलून देतो देवापा। पवित्र आत्म्याची मोकळीकता आम्ही जाहीर करतो आणि प्रभू देवापा होऊ दे तुझ्या नामाचं गौरव। प्रेमळ बापा, ही खोली, इन्स्ट्रुमेंट आणि सर्व साहित्य प्रभू तुला तुझ्या हाती देतो आणि प्रभू कुठले अडखळण येऊ नये म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो। पुन्हा एक वार ज्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होता आलं प्रभू त्याबद्दल उपकार मानतो। ज्यांना होता येत नाही त्यांचे मार्ग मोकळे कर आणि प्रभू देवापा आज विशेष आम्हाला तू आशीर्वादित कर। इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र, बलाढ्य आणि सामर्थ्यशाली हातामध्ये देत म्हणतो। तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक बापा, आमेन। यावेळेला देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊया आणि खरोखर आमचा प्रभू आम्हाला घ्यायला येणार आहे या काळाच्या शेवटी आणि तेच गीत आपण गाणार आहोत। या काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा येणार, ढगावर बसून भावभक्तांचा पाहणार।
काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. या काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. अनंत कोटी दूत संगती जय जयकार होईल, तेव्हा जय जयकार होईल. टाळ्या विना बिघडवता अनंतने होईल, टाळ्या विना बिघडवता अनंतने होईल. काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. पापी लोक पळून इच्छितील कुठे काम नाही, त्यांना कुठे काम नाही. डोंगराला हका मारती करा आमची सोयी, डोंगराला हका मारती करा आमची सोयी. काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. देव शरण दैव शरण प्रभू येशू तुझला, आता प्रभू येशू तुझला. सर्वकाल ते जीवन द्यावे आम्हा दासांना, सर्वकाल ते जीवन द्यावे आम्हा दासांना. काळाच्या शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. या हो या भावानं करा येशूची प्रार्थना, करा येशूची प्रार्थना. रोज करा एकच देव येशूला जाना, रोज करा एकच देव येशूला जाना. शेवटी आमचा प्रभू राजा आहे, आमचा प्रभू राजा आहे. ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही, ढगावर बसून भाव भक्तांचा पाही. देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूयात आणि या विशेष अशा शास्त्राभ्यास मालेमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि यामागील जी भूमिका आहे ती अशा प्रकारची आहे की या दिवसामध्ये आपण अनेक वेगवेगळे संदेश ऐकत आहोत, वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला प्रगटीकरणाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत आणि ती वचनं आमच्या समोर येतात. आणि बरेचदा असं होतं की आम्ही घाबरून जातो की प्रभूचं येणं निश्चित काय आहे, जवळ आलंय किंवा अजून कसं आहे. बाप देवाचं वचन आम्हाला सांगताना आपण ऐकणार आहोत की त्याचं येणं कसं होणार आहे, की जशी वीज चमकती त्याप्रमाणे त्याचं येणं होणार आहे. आणि म्हणून आम्ही तयार असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु देवाच्या वचनामध्ये जे काय सांगितलेलं आहे आणि आम्ही ज्या गोष्टी कोरिलेट करतो की आपण पाहतो, ताळमेळ लावतो आणि त्यामुळे आम्ही अनेकदा वाहून जातो, वाहवत जातो. परंतु आमचं लक्ष आणि ध्येय कुठं असलं पाहिजे, तर त्या वधस्तंभाकडे असलं पाहिजे. आणि म्हणून या गोष्टींवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांच्या सोबत आणि ते देखील या गोष्टीला तयार झाले. ते आणि त्यांची मंडळी सुवार्थ अलायन्स मिशनचे नंदुरबार येथील जे सहकारी आहेत पास्टर अनुप हे देखील आहेत आणि या सर्वांबद्दल मी परमेश्वराची स्तुती करतो, धन्यवाद देतो त्याला. आणि आपण केवळ हे 2च दिवस नाही, ते येणाऱ्या 4 भागांची मालिका असं आपण सादर करत आहोत. तर चला आपण तयार होऊयात त्यासाठी आणि तुम्ही या दिवसामध्ये आमच्याशी जोडले जाल, जॉईन व्हाल अशी आमची आशा आहे. आणि मी विनंती करेल की आमचे सेक्रेटरी पद्माकर पवार यांनी आपल्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. थँक्यू बाळ सर. आपण आताच माहिती ऐकली की 4 भागांची ही शृंखला आहे आणि ही जर सतत तुम्ही पाहिलीत तर खूप
आणि ऐकली तर खूप बरं होईल. आणि ज्यांच्याद्वारे वचन हे आमच्यापर्यंत येणार आहे त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. बहुधा ते सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आणि रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन इमॅन्युएल जयकर असं त्यांचं नाव आहे आणि नंदुरबार या ठिकाणाहून ते आमच्याशी संवाद साधणार आहे. आणि उच्च शिक्षित आहेत, बऱ्याच विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मंडळीचं आणि त्यांच्या मिशनचं नाव आहे की सुवार्ता अलायन्स मिशन. पूर्वी त्याचे ते डायरेक्टर होते आणि त्या भागामध्ये या मिशनद्वारे अनेक सुवार्ता कार्य गाजविली गेली, अनेक काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे उत्तम प्रकारचे टीचर आहेत आणि प्रीचर आहे, इव्हॅन्जेलिकल आहेत. त्याचप्रमाणे हग्गाईच्या इंटरनॅशनल संस्थेमध्ये देखील ते फॅकल्टी आहे. सगळ्यात महत्वाचं की इंटिग्रिटी, हृदयाची सरळता आणि अशा अनेक विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे, अगाध ज्ञान आहे. सर्वात महत्वाचं की मला सांगायला आवडेल की अलीकडच्या काळामध्ये त्यांची साक्ष खूप मोलाची आहे की त्यांचा हृदयाचा त्रास आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना एक प्रश्न विचारला की ग्लॅडविन तुम्ही एवढे दिवस कसे काय जगला. आणि खरोखर ही प्रभूची कृपा आहे आणि कधी वेळ मिळाला तर ते आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे आणि सुवार्तेचं काम आणि संदेश देण्याचं काम केलेलं आहे. सध्या एक ओझं प्रभूने त्यांना दिलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर दिनाकरन रिचर्ड यांच्या बरोबर संलग्न होऊन एक बायबल कॉलेज आणि तरुणांना घडवण्याचं काम ते करीत आहे. आणि त्यामध्ये विशेष करून पावलाची जी मिनिस्ट्री आहे त्यावर आधारित चर्चच्या द्वारे आम्हाला कशा प्रकारे सेवा करता येईल किंवा सुवार्तेचं कार्य करता येईल याचं शिक्षण ते सध्या देत आहे. आणि बरेच तरुण, बरेच लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि ही चांगली सेवा आहे. आणि आम्ही आपल्या चर्चने सुद्धा ते सुरू केलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये थोडेफार ज्ञान घेतलेलं आहे आणि ही चांगली सेवा ते आमच्यापर्यंत देत आहेत. मी विनंती करतो की रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर यांना कृपा करून जे देवाचं वचन आज आहे ते आमच्यापर्यंत त्यांनी आणावं. रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर. आज जो मरणाचा शास्त्र भाग आहे तो असणार आहे मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 24 वचन 1 ते 5 हे मी वाचेन आणि नंतर 42 पासून 44 ही वचनं देखील मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 24 वचन 1 ते 5. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवावयास जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. या शास्त्र भागात 42 ते 44 हे वचन. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. देवाची वचने आशीर्वादित करो. थँक्यू रेव्हरंड अनुप बोलबी पाळे साहेब. सोबत जी टीम आहे माझ्याबरोबर, अभिषेक आहे माझ्याबरोबर, रॉबिन आणि राजेंद्र व्यास. या सेवेमध्ये आपण फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचा मनापासून धन्यवाद करतो. सोबतच ज्या मननासाठी किंवा अध्ययनासाठी आपण बुधवार शुक्रवारची योजना करत आहोत त्यामध्ये माझी अशी पूर्ण खात्री आहे की काही काळ आपण याचा आनंद घेऊ. शेवटला काळ काय आहे याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि हा विषय कठीण आहे आणि थोड्याशा समयामध्ये त्यावर पूर्ण विवेचन करणं कधीही शक्य नाही. आणि मी तेवढा विद्वान सुद्धा नाही की तुम्हाला थोड्या घटकेमध्ये काही सांगू शकेल. वर्षानुवर्ष विद्वान यावर अभ्यास करतात, तरी त्यांचा अभ्यास कधी पूर्ण होत नाही. लिखाण करतात, पूर्ण होत नाही. काही भविष्यवाद कथन होतात, ते कधी पूर्ण होतात, कधी अपूर्ण राहतात, कधी पूर्णपणे कोलमडून पडतात.
त्याचं कारण हे आहे की भविष्यवादाचा जो स्रोत, उगम आणि मालक आणि धनी तो परमेश्वर देव आहे. त्याच्या शब्दावर त्याचं नियंत्रण आहे आणि मानवी स्पष्टीकरणे आणि उलगडा कितीही उत्कृष्ट तंत्रशुद्ध जरी असेल तर फेरफार करण्याचा पूर्ण अधिकार हा देवाला असतो, हे कधीही विसरता कामा नये. म्हणून आपण थोडा वेळ हा जो विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणानुसार शेवटला काळ म्हणजे काय आणि त्यावर जे अनेक प्रकारच्या वादांनी ग्रस्त झालेले लोक आहेत, आपण त्यामध्ये शिरणार नाही. आपण पवित्र शास्त्राचे विद्यार्थी म्हणून, अभ्यासक म्हणून कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे ह्याचे काही मुद्दे किंवा काही दृष्टिकोन, काही पद्धती मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. आणि देवाने कृपा दिल्यास एका पूर्ण सिरीजमध्ये किंवा शृंखलेमध्ये आपला यामध्ये सहभाग जर राहिला तर अधिक चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजेल. म्हणून लक्षात घ्या, अंतिम युगाच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त व प्रेषितांनी दिलेले जे शिक्षण आहे हा भला मोठा विषय आहे. परंतु त्या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता ठराविक गोष्टी आपण बघू. विशेषतः अभ्यास पद्धती, असा विषय अभ्यासाला कोणत्या अभ्यास पद्धतीचा वापर होतो तिथून सुरू करू आणि नंतर मग आपण प्रत्यक्ष शिक्षणाकडे सुद्धा वळू. लक्षात असू द्या की हा जो भविष्यवादात्मक अंतिम काळासंदर्भात असणारा जो काही अभ्यासाचा विषय आहे हा केवळ ख्रिस्ती धर्मातच नाही, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचाच तो मुळात विषय नाही. असाच प्रकारचा अभ्यास किंवा अशाच प्रकारची विचारधारा ही माननीय हिंदू धर्मीय बांधवात आहे, माननीय इस्लाम धर्मीय बांधवात आहे, माननीय बुद्ध धर्मीय बांधवात आहे. जेवढे धर्म ज्याला म्हणतात त्या सर्वांमध्ये या काळासंदर्भात काही ना काही विचारधारा, सिद्धांत दिलेले आहेत. आणि आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे की जेव्हा आपण ते शब्द वापरतो तर त्याचा अर्थ काय. म्हणून जेव्हा आपण युगांत शिक्षण असं म्हणतो किंवा युग म्हणतो तर हिंदू धर्म शिक्षण पद्धतीप्रमाणे हा जो वैश्विक हिंदू धर्म आहे त्यामध्ये 4 प्रकारचे युग देवलोक आणि मानवलोक यांच्या उद्धारासाठी मानलेले आहेत. आणि यामध्ये विविध ईश्वरी अवतार विविध प्राणी व मानव स्वरूपात जन्मतात किंवा अवतरतात. आणि या 4 युग चक्रातून प्रत्येक मनुष्याला जन्मावे आणि मरावेच लागते किंवा पुनर्जन्म त्याला घ्यावाच लागतो. हिंदू धर्मीय बांधवांच्या विचाराप्रमाणे कल्प म्हणजे युग चक्राची समाप्ती आणि एक युग हे 43,20,000 वर्षांचे ऐहिक वर्ष आहे. युग म्हणजे 43,20,000 ऐहिक किंवा पृथ्वीवरची वर्षे. कल्प हे दिव्य असं 10,000 दिव्य वर्षांचे चक्र आहे. आणि या चक्रानुसार 4 युग विभाजन करण्यात आलेले आहेत. त्यापैकी आहे सतयुग. या युगाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण सत्य या सतयुगामध्ये वास करते. दुसरं आहे द्वापर युग. या युगामध्ये 25% सत्य नाश पावले असा त्याचा अर्थ आहे. त्रेता युगमध्ये 50% हे सत्य नाश पावले. आणि चौथा आहे कलकी. या युगामध्ये फक्त 25% सत्य बाकी राहिले असावे असा विचार त्यामध्ये आहे. इस्लाम धर्मीयांमध्ये सुद्धा ही विचारधारा आहे. इस्लाम धर्मीय बांधवांमध्ये सुद्धा या युगाच्या समाप्तीच्या विचारधारा किंवा विज्ञान आहे. आणि कयामत किंवा इन्साफ यावेळेस मनुष्याला उभं केलं जाईल आणि त्याची तोल केली जाईल, त्याला मोजलं जाईल, त्याला पारखलं जाईल आणि त्यावरून मग जो या इन्साफचा प्रमुख आहे तो इन्साफ देईल. आणि ह्या इन्साफमध्ये जर आपल्याला बरोबर जायचं असेल आणि सुटायचं असेल किंवा मोजलं जायचं असेल तर काही त्यांनी नियम दिले ते पाळणं गरजेचं आहे. यहुदी धर्मीय बांधवांमध्ये सुद्धा जगाच्या या अंताबद्दल बरंच काही शिकवण्यात आलेलं आहे.
आणि म्हणून या विविध प्रकारच्या शिक्षणाला बघत असताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मग ख्रिस्ती धर्मविज्ञानामध्ये विविधता सुद्धा आहे. एक प्रकारचा मतवाद त्यामध्ये नाही. अशा वेळेला आपण कोणत्या विशिष्ट शिक्षणाला चिकटून राहावं, कोणता सिद्धांत आपण पत्करावा हे समजणं सुद्धा फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ डॉक्टर स्कॉफिल्ड हे अति महान विद्वान झाले. त्यांचं सुद्धा अध्ययन बायबल आहे आणि त्यांनी 7 प्रकारच्या युगांची संकल्पना ही पुरस्कृत केली. त्यांचं असं म्हणणं आहे की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाकडे पाहिलं तर पापाअगोदरचा मनुष्य हा निष्पाप युगामध्ये होता. त्याला ते डिस्पेन्सेशन ऑफ इनॉसन्स असं म्हणतात. आदामाचा जो पापाअगोदरचा काळ किंवा युग आहे त्याला ते निष्पापपणाचं युग असं मानतात. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 7व्या वचनानुसार पापाच्या त्या प्रभावाखाली मनुष्य जेव्हा आला तेव्हा त्या काळाला सद विवेकाचं युग असं म्हटलं गेलं. द एज ऑफ डिस्पेन्सेशन ऑफ कॉन्शन्स अँड मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. तिसरं जे युग आलं उत्पत्ती 8 नुसार की त्याला मानवी राज्याचं युग असं म्हणतात. यामध्ये मनुष्याने आपली राज्य व्यवस्था निर्माण केली आणि या व्यवस्थेला डिस्पेन्सेशन ऑफ ह्युमन गव्हर्नमेंट असं म्हणतात. उत्पत्ती 12 मध्ये अब्राहम आला आणि त्यावरून जे युग आलं त्याला अभिवचनाचं युग असं म्हणायला लागले. द डिस्पेन्सेशन ऑफ प्रॉमिस. देवाने अब्राहमाला वचन दिलं किंवा अभिवचन दिलं म्हणून. अब्राहमानंतर मोशे आला. मोशेने नियमशास्त्र दिलं आणि म्हणून त्या युगाला किंवा त्या वर्षांना नियमशास्त्राचं युग असं म्हटलं गेलं. निर्गम 19 मध्ये तुम्हाला ते वाचायला मिळतं. आणि त्यानंतर जी सरळ उडी मारलेली आहे मोशेनंतर ती नवीन करारामध्ये 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचं अवतरण जेव्हा झालं तर तेथून पुढे एक नवं युग आलं असं लेखक मानतात आणि त्याला मंडळीचे किंवा एक्लेसियाचे युग असं म्हणतात. द डिस्पेन्सेशन ऑफ द चर्च. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 यातून ते सुरू झालं असं ते म्हणतात. आणि अंतिम जे आहे जे मत्तयाच्या शुभवर्तमानात सुद्धा मुख्य ध्येय आहे देवाचं राज्य आणि या देवाच्या राज्याच्या युगाला प्रगटीकरण अध्याय 20 नंतर प्रारंभ होईल असं विद्वानांचं मत आहे. आणि म्हणून या युगाला डिस्पेन्सेशन ऑफ द किंगडम ऑफ गॉड असं संबोधलेलं आहे. तर ही जी विचारधारा आहे ही अनेक शास्त्र पंडित वापरतात आणि डॉक्टर C.I. स्कॉफिल्ड हे त्याचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. मी पुरस्कर्ते म्हणत आहे, प्रमोटर. ते जनक नाहीत, ते पुरस्कर्ते आहेत. अनेक लोकांनी मिळून या 7 युगांना घेऊन पवित्र शास्त्राचं विभाजन उत्पत्ती ते प्रगटीकरण करून त्या घटनांना, क्रमांना, पुस्तकांना त्यांनी 7 युगांमध्ये विभाजन करून पवित्र शास्त्र समजण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक पद्धती आहेत की ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अजून दुसरी महत्वाची गोष्ट यानंतर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी, अभ्यास करणाऱ्यांसाठी, अंतिम भविष्य काळाबद्दल किंवा जगाच्या अंताबद्दल विचार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती ही की आपल्याला कोणताही शास्त्रभाग, कोणताही भविष्यवाद वाचायचा असेल तर तो समजून घेण्याच्या 5 शाखा आहेत. देर आर 5 ब्रांचेस ऑफ स्टडीइंग द prophecies or the eschatology. अंतिम युगाचं शिक्षण समजून घेण्यासाठी निदान 5 पद्धती किंवा शाखा निर्माण झाल्या. आणि ह्या 5 शाखा एकापासून दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या जरी आहेत तरी त्या समजल्याशिवाय आपण कोणत्या विश्वासामध्ये आहोत हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्या शाखांची नावं सुद्धा हे जड थोडंसं असेल परंतु शिकणं गरजेचं आहे. या 5 शाखांपैकी पहिली आहे की ऐतिहासिक खंडणी दाखल सुटका देणारी शाखा.
ऐतिहासिक खंडणी दाखल सुटका असा त्याचा प्रमुख विषय आहे. आणि त्याला इंग्रजीमध्ये प्रिटेरिस्ट किंवा जर्मनी भाषेमध्ये मला वाटतं हियर जेसिस्टे असा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ मुक्तीचा इतिहास. पवित्र शास्त्र काय आहे? मुक्तीचा इतिहास आहे. भविष्यवाद काय आहे? मुक्तीचा इतिहास आहे. दुसरी जी शाखा आहे ती ऐतिहासिक अवलोकन शाखा. त्याला हिस्टॉरिकल मेथड, म्हणजे फक्त इतिहासामध्येच परमेश्वराने काम केलेलं आहे, ते तिथेच थांबतात, पुढे जात नाहीत. तिसरी जी शाखा आहे ती प्रतिकात्मक किंवा निश्चित विचारात्मक शाखा. प्रतिकात्मक किंवा निश्चित विचारात्मक शाखा, सिम्बॉलिक और आयडियलिस्ट मेथड. म्हणजे फक्त प्रतीक. मग रंग म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, संख्या म्हणजे काय, किंवा एखादी घटना म्हणजे काय, त्याचा विविध अर्थ लावला जातो. फक्त त्याच्यावरच ते थांबतात आणि आपला सिद्धांत त्यावरून बनवून आपलं मत निर्माण करतात, मतवाद निर्माण करतात. चौथी जी शाखा आहे ती युगांत विज्ञान किंवा भविष्यात्मक साधर्म्य गृहीत धरणे किंवा जसंच्या तसं आहे मानणं. येशू ख्रिस्त चोरासारखा येईल असं त्याने म्हटलं. म्हणजे तो चोर असेल का? जसंच्या तसं मानणं म्हणजे असं, जसं सांगितलं तसंच, की पांढरा घोडा किंवा लाल वर्ण घोडा किंवा वाट्या जसेच्या तसे घ्यायचे. ही प्रतीक किंवा घटना जसेच्या तसेच घ्यायच्या आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. त्याला एस्केटॉलॉजिकल मेथड असं म्हणतात. आणि शेवटली जी महत्वाची शाखा आहे ती आहे ती मवाळ आहे किंवा मध्यमार्गी आहे आणि मॉडरेट अप्रोच मेथड असं त्याला म्हणतात. मवाळ शाखा ह्या चौघांमधून सत्य शोधून त्याला अतिशय चांगल्या प्रकारे गाळून त्याला आपल्या वाटीमध्ये किंवा आपल्या पेल्यामध्ये गोळा करणारी ही पद्धती आहे. आणि म्हणून यावर सविस्तर आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण त्यावर बोलू आणि त्याचा निश्चितपणे आपण विचार करू. भविष्यवाद हा आजकाल अतिशय मोठा विषय ठरलेला आहे. मला नेहमी वाटतं, मी शिकवतो, मी मार्गदर्शन करतो, मी अध्ययन करून अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देतो असं जेव्हा मला वाटतं, तर हे माझं करणं आणि त्यामध्ये जेव्हा मी काही घोषणा करतो किंवा काही अर्थबोध निर्माण करतो तर तो भविष्यवाद नाही आहे. त्या भविष्यवादाचा उलगडा आहे. त्या भविष्यवादातून मला मिळालेला प्रकाश आहे तो दुसऱ्याला वेगळ्या प्रकारे मिळू शकतो. भविष्यवाद बदलत नाही, पण त्याचा जो अंदाज, त्याला समजण्याची आकलन शक्ती, त्याचा मिळालेला प्रकाश हा वेगळा वेगळा असू शकतो, परंतु सत्य बदलत नाही. आणि या भविष्यवादाने देवाचाच संकल्प पूर्ण होतो, देवाचाच मनोदय सांगितला जातो, मनुष्याचा नाही. आणि भविष्यवाद म्हणजे संदेश. मराठीमध्ये मूळ शब्द आहे संदेश. संदेश म्हणजे प्रॉफेसी. संदेश म्हणजे प्रिचिंग नाही. प्रिचिंग म्हणजे घोषणा किंवा प्रचार. संदेश म्हणजे प्रॉफेसी. काही वेळेला मी हे पण ऐकलं, याच प्रकारचा शब्द वधस्तंभाची सुवार्ता नावाने लोक घोषणा करायला प्रयत्न करतात. पण जर पहिले करीन तुम्ही नीट वाचलं तर पौलाने वधस्तंभाची घोषणा असा शब्द वापरला नाही, वधस्तंभाचा संदेश असा शब्द वापरला. संदेश म्हणजे देवाचा शब्द, लोगॉस हा शब्द त्याने वापरला. परंतु अध्ययन न केल्यामुळे काय होतं की तुम्ही कोणत्या मताचे पुरस्कर्ते, ज्याला आपण रॅडिकल ख्रिश्चॅनिटी म्हणतो, अतिशय कट्टर अनुयायी बनणे ख्रिस्ताचे, तर त्याला तो शब्द येतो की वधस्तंभाचा संदेश सोडून देतात, वधस्तंभाची सुवार्ता, वधस्तंभाची घोषणा. तर कधी कधी त्याला आपण लक्षात ठेवावं लागेल. मी वधस्तंभाच्या सुवार्तेच्या विरुद्ध नाही, परंतु जर तुम्ही करिंदकराच्या पत्राचा पहिला अध्यायाचा संदर्भ घेत असाल तर संदेश ते आहे वधस्तंभाचा संदेश किंवा वधस्तंभाची वार्ता, म्हणजे लोगॉस, जो योहानाने पण वापरला होता शब्द. ते समजणं आवश्यक आहे.
म्हणजे भविष्यवाद म्हणजे काय नेमकं, की देवाचे प्राप्त झालेले वचन जसंच्या तसं सांगणे. जे संपूर्ण भविष्यवाद आपण जर अभ्यासले, जुना कराराचे मोठे सर्व 16, छोटे वेगळे अजून, आणि लिखाण न करणारे संदेश ते वेगळे, जर हे नीट वाचले तर एकच गोष्ट आपण शिकतो, ते देवाचं वचन जशाच्या तसं सांगत असत, त्या पलीकडे काहीच करत नसत. म्हणून त्यांना संदिष्टे किंवा भविष्यवादी किंवा द्रष्टे असं नाव होतं. द्रष्टेला इंग्रजीमध्ये शब्द आहे सियर, बघे. त्यांना पलीकडचं दिसत होतं. म्हणून काही लोक संदेष्टांच्या गटामध्ये पाहणारे होते. काय बघत होते? हे जे घोषित केलं जात आहे या पुढे किंवा यानंतर काय आहे. जसं साधा होतं की एलिया जेव्हा ढग पाहतो हाताच्या पंजासारखा, त्याचा अर्थ त्याला समजतो पाऊस पडणार, भरपूर पडणार, तो म्हणतो चला पळा आता. काही वेळेला हे समजणं गरजेचं आहे की भविष्यवाद म्हणजे देवाने दिलेलं वचन जसच्या तसं सांगणे. आणि ते 66 पुस्तकामध्ये जेव्हा बंदिस्त करण्यात आलं, तर ह्याच्यापेक्षा कोणता मोठा भविष्यवाद येणार? ह्याच्या पलीकडे येणार नाही. कारण पुन्हा ख्रिस्त येणार नाही, पुन्हा शिष्यांची निवड होणार नाही, पुन्हा शिष्यांची नेमणूक होऊन त्यांना प्रेषित बनवला जाणार नाही, आणि पुन्हा ते प्रेषित बनून नव्या कराराची नवीन आवृत्ती निर्माण करायला परत कधी जाणार नाही. मोशे पुन्हा येणार नाही, त्यामुळे पुन्हा नियमशास्त्र होणार नाही. संदेश पुन्हा येणार नाही, ही संदेशांची ग्रंथरचना परत येणार नाही. हा साधा अर्थ आहे. आणि जर आजच्या काळामध्ये असे अनेक संदेष्टे, असे अनेक उपदेशकार आहेत, जर ते म्हणतात आम्हाला देवाने पाठवलं, मग आपलं असं म्हणणं आहे का तुम्ही नवा जुना करार निर्माण करणार, नवी मोशेची व्यवस्था निर्माण करणार, नवा ख्रिस्त सादर करणार का, नवे शिष्य निर्माण करणार का, नवीन व्यवस्था देणार का, नवीन मंडळी निर्माण करणार का, हे विषय यामध्ये येणार आहेत. म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे भविष्यवाद म्हणजे ते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः भविष्यवाद प्राथमिकरित्या इस्रायल राष्ट्राशी संबंधित होता. जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत प्राथमिकरित्या पहिले इस्रायल राष्ट्र आणि नंतर संबंधित शेजारचे राष्ट्र, आणि देव शेजारच्या राष्ट्रांना सुद्धा भविष्यवाद आणि भविष्य करणारे लोक पाठवत होता. जसं योनाला निनवेला पाठवलं, आणि योना निनवेला गेला आणि त्याने त्या देशाला भविष्यवाद दिला. त्या देशाने त्याचं ऐकलं आणि निनवेचा बचाव झाला. म्हणजे असं आहे की देवाने इतर राष्ट्रांना संदेश देण्यासाठी भविष्यवादी बोलावले. भविष्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण लिखाणांचा सारांश किंवा आत्मा येशू ख्रिस्त आहे. या भविष्याचं मर्म येशू ख्रिस्त आहे. सर्व संदेश मिळून एका विशिष्ट येणाऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे देवाच्या मशिहाबद्दल बोलतात. आणि जसा तो आला तसा शेवटी योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतो हा तोच आहे. प्रेषित म्हणतात ज्याच्याबद्दल संदेशाने सांगितलं तो हाच होता. म्हणजे सर्व मिळून एकच गोष्ट सांगतात, मशिहा. संदेश ते जे आहेत त्यांच्या घोषणेचा विषय होता मशिहा. अर्थात मशिहा काय करणार ही वेगळी गोष्ट. तो इस्रायल निर्माण करील वगैरे वगैरे, ती व्यवस्था निर्माण करील, मंडळीची व्यवस्था येईल आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण ह्या भविष्यवादाची महत्वाची गोष्ट ही पण आहे की सर्वच भविष्यवाद आणि सर्वच भविष्यवादाची रहस्य संदेश त्यांना कळली नव्हती किंवा सांगण्यात आली नव्हती, गुप्त ठेवण्यात आली होती. त्यांना ख्रिस्ताबद्दल आकर्षण होतं, तो कधी दिसला नाही. मंडळी म्हणजे यहुदी आणि यहुदी तर एकत्र होतील, एक नवा समाज निर्माण होईल, हे त्यांच्या आकलन शक्ती पलीकडे होतं. जरी जुन्या करारात होतात तरी रचना, स्वार्थ ह्या गोष्टी जर बघितल्या तर काही वेळेला संदेश त्यांपासून त्या गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. का तर त्या प्रेषितांच्या द्वारे नवीन कराराच्या काळामध्ये प्रगट व्हाव्या. पण विशेष हे आहे नवीन करारामध्ये की नवीन करारातील प्रेषित सुद्धा आधार घेतात ते जुन्या कराराचा. स्वतःचं काहीच सांगत नाही. ते तुम्ही कोणाचंही लिखाण बघा, 8 लेखक आहेत नवीन कराराचे,
कोणताही लेखक स्वतःच्या एखाद्या विशिष्ट विचाराचा किंवा शाखेचा वापर करत नाही. काहीही सांगायचं झालं घोषणेमध्ये तर ते म्हणतात जुन्या करारात असलेलं. त्यांचं स्वतःचं असं काही नाही. पौल जेव्हा सांगतो स्वतःचं तर ते त्याला देण्यात आलेलं प्रगटीकरण होतं. तो म्हणतो मला देण्यात आलेलं प्रगटीकरणाप्रमाणे. तो हे म्हणत नाही मी जेव्हा शिकलो गमलिएलकडे तर मला जे ईश्वर विज्ञान मिळालं त्याच्या अनुसार असं तो कधीही बोलत नाही. हे प्रगटीकरण त्याला देवाने दिल्यामुळे जे रहस्य होतं ते प्रगट झालं. म्हणून हे पण लक्षात घ्यावं लागतं की जे जे भविष्यवाद आपण ज्याचा विचार करतो आणि बऱ्याचदा आपण म्हणतो मला हे कसं समजत नाही. अहो ते भविष्यवाद म्हणजे तसंच आहे. ते रहस्य आहेत. ते देवापासून येतात आणि मनुष्याची बुद्धी किती काम करणार, किती त्याला समज येईल, फार छोटीशी आपल्याला समज येते. हा झाला भविष्यवाद. पण याला धरून जर युगांत शिक्षणाची तुलना आपण जर करतो तर याचा अर्थ असा आहे जेव्हा आपण हे विज्ञान तपासतो तेव्हा आपण संपूर्ण भविष्यवादाचं अध्ययन करतो. त्याच्याशिवाय होत नाही. तुम्हाला फक्त दानियल, फक्त मोशे किंवा फक्त योना किंवा फक्त कोणीतरी प्रेषित किंवा फक्त प्रगटीकरण घेता येत नाही. तेही घेतलं प्रगटीकरण तर फक्त वाट्या निवडता येणार नाही, फक्त घोडे घेता येणार नाही. एक तर पूर्ण प्रगटीकरण घ्या, नाही तर घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या निवडक पद्धतीने काही करू शकत नाही. कारण प्रगटीकरण घेतले तर 22 अध्याय आहेत. त्या 22च्या 22 अध्यायाचा पहिलं अक्षर ते शेवटलं अक्षर संपूर्ण भविष्यवादाचा भाग आहे आणि त्याला तुम्हाला एकमेकापासून वेगळं करता येत नाही. म्हणजे हे महत्वाचं आहे युगांत विज्ञानामध्ये की युगांत विज्ञानाच्या अध्ययनामध्ये या सर्व गोष्टींना आपण एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतो. पांथिक मतवाद असतात. या पांथिक मतवादापेक्षा ईश्वर विज्ञानाच्या द्वारे सिद्धांत मजबूत कसे होतील याच्यासाठी आपण विचारांची देवाणघेवाण करतो. परंतु या सर्व करत असताना येशू ख्रिस्त केंद्री जर नसला तर ते सर्व शिक्षण, त्या सर्व तत्वज्ञानाला, त्या सर्व संदेशाला आपण नाकारतो. कारण ख्रिस्त नाही तर तो भविष्यवाद देवापासून नाही. हा त्याचा अर्थ आहे. अनुवादाचं जे पुस्तक आहे जर ते वाचलं 13वा अध्याय तर फार मनोरंजक गोष्ट तेथे नोंदवण्यात आलेली आहे. अनुवाद 13 आणि वचन 3. अनुवाद वचन 13 आणि वचन 3. तिथे असं लिहिलं आहे म्हणजे खोट्या संदेष्टांच्या बद्दल आहे तिथे की तरी त्या संदेष्टांचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्यांचे तुम्ही ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. असतील खोटे संदेष्टे, असतील खोटे शिक्षक, त्यांचा पेशा असेल, तो आपला विषय नाही. ते काही करत. मी विश्वासणारा म्हणून माझी जबाबदारी ही आहे की मी इकडे लक्ष दिलं पाहिजे. हे जेव्हा प्रभाव माझ्याकडे येत आहे, आमच्याकडे येत आहेत, मंडळीकडे येत आहेत, तर का देव माझ्या विश्वासाची कसोटी पाहत आहे की मी देवावर विश्वास ठेवून जगतो की व्यक्तीकडे, मी देवाच्या आज्ञेनुसार चालतो की त्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे चालतो. मनुष्याच्या मला त्या भूलतापा देवापासून दूर नेत आहेत का तर मग मी त्याला टाळलं पाहिजे. तो कोणी असो, तो मी का असे ना, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ह्या काळामध्ये किंवा सर्वच काळामध्ये खोटे शिक्षक, खोटे भविष्यवादी आले. परंतु देवाने अगोदरच इशारा दिला होता की तुमच्यामध्ये हे काय येतील, तुमच्या विश्वासाची कसोटी मी बघीन, तुमची परीक्षा मी करीन. म्हणून मग असं जर आहे तर मग पुढचं वचन वाचलं तर सगळं त्याचं उत्तर तिथेच दिलेलं आहे. अशा ह्या भविष्यवादाच्या गोंधळामध्ये पडलेलो असताना परमेश्वर काय म्हणतो आपल्याला बघा. 4थं वचन फारच अद्भुत आहे. पहिली गोष्ट तो देव म्हणतो तुम्ही आपला देव परमेश्वर याला अनुसरावे. कसं स्वतःला सांभाळाल, कसं दूर राखाल, परमेश्वर देवाला तुम्ही अनुसरावे. आता हाच एक प्रश्न आहे, कोणता देव? प्रश्न आला, शब्द आलाय परमेश्वर आणि परमेश्वर देव, देव परमेश्वर. म्हणजे जो इब्री विश्वासानुसार होता एल जो प्रगट झाला तो,
आणि यहोवा जो प्रगट झाला तो देव परमेश्वर, सर्वोच्च परमेश्वर. आणि यहोवा म्हणजे कराराचा परमेश्वर, ज्याने लोकांबरोबर इस्रायलाबरोबर करार केला तो परमेश्वर, ह्याच्याशिवाय दुसरा नाही, त्याला तुम्ही अनुसरा, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट तिथे सांगितली, तुम्ही त्याचे भय बाळगावे. परमेश्वराचं भय बाळगावे, कारण हा परमेश्वर परमोच्च परात्पर असल्यामुळे आणि कराराचा असल्यामुळे त्याचं भय धरणं चांगलं आहे, योग्य आहे. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या. कसं स्वतःला सुरक्षित ठेवाल तुम्ही आणि मी? देवाला आपण अनुसरणार, आज्ञा भय बाळगणार आणि आज्ञा पालन करणार. चौथी गोष्ट, त्याची वाणी ऐकावी. कोणाची वाणी? देव परमेश्वर, एल यहोवा किंवा याह्वे, त्या देवाची वाणी आपण ऐकावी. मनुष्याची वाणी किती सुलभ आणि गोड असेल, परंतु देव जर कठोरपणे बोलला तरी मी ऐकून घे, कारण तो देव बोलतो. त्याची वाणी ऐकणे. पाचवी गोष्ट आहे, त्याची सेवा करावी. आता सेवा म्हणजे अर्पण. तुम्ही सदैव आपल्या वस्तूंसह आपल्या स्वतःचं अर्पण पण त्याला करा. बऱ्याचदा वस्तूंचं अर्पण होतं, व्यक्तींचं होत नाही. दोघांचं अर्पण परमेश्वराला करणे म्हणजे सेवा करणे, वस्तूंच्या द्वारे आणि स्वतःच्या अर्पणाच्या द्वारे. आणि सहावी गोष्ट सांगितले, तुम्ही त्यालाच चिकटून राहावे. या गोंधळाच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे म्हटलं त्या काळाच्या या अंतिम टप्प्यामध्ये जर आपण आलेलो आहोत असं आपल्याला वाटतं, तर ह्या अनुवादाच्या 13 अध्यायाचे 3 आणि 4 वचनं आपण नीट वाचा, तुम्हाला समजेल की परमेश्वर देव काय म्हणाला. आणि मग आता सारांश शेवट करताना येशू ख्रिस्त काय म्हणाला लक्षात घ्या. तो काय म्हणाला? वचन 3, तेथे 2 प्रश्न आहेत, 3 आणि 4, 3, 4, 5 मध्ये, आणि लुकाच्या शुभवर्तमानात 1 प्रश्न आहे. असे 3 प्रश्न खऱ्या अर्थाने विचारले गेले. लूक 21, 20 आणि 24 मध्ये आहे, आणि 24वा अध्याय मत्तयाचा वचन 3 यामध्ये सांगितलंय. शिष्य म्हणतात, ह्या गोष्टी केव्हा होतील? युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? शिष्य विचारतायत. आणि येशूने काय म्हटले? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून काय? सावध राहा. तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. हे फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही घाबरू नका. वचन 6, तुम्ही घाबरू नका. त्याचा शेवट एवढ्याच शेवट होत नाही. पुष्कळ जण अडखळतील वगैरे वगैरे, आणि सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. शेवट होणार आहे. परंतु प्रारंभी काय म्हटलं? तो तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सांभाळा. आणि फसवणुकीपासून सांभाळायचं असेल त्याचा अर्थ आहे सावध राहायला पाहिजे. आणि सावध कसं राहाल? तर अनुवाद 13, 3 आणि 4 प्रमाणे हे आपलं लक्ष केंद्रित करा की देवबापा, तू माझ्या विश्वासाची कसोटी पाहण्यासाठी हे करतोय हे मला समजतं, म्हणून मी तुला अनुसरणार, तुझंच भय बाळगणार, तुझ्या आज्ञा पाळणार, तुझी वाणी ऐकणार, मी तुझी सेवा करणार आणि मी तुला चिटकून राहणार. हे आवश्यक आहे समज. आणि देव करो की तुम्हाला हा आशीर्वाद तो देव. पुढच्या वेळेस आपण अतिरिक्त अध्ययन जे आपण ते करणार आहोत आणि देवाचा धन्यवाद करणार आहोत की देवाने आपल्याला ही आज संधी दिली. मी पुन्हा एकदा जेवढे ऐकणारे आहेत, आलेले आहेत अध्ययन करायला, सर्वांचे आभार मानतो आणि प्रार्थना करतो देवाने तुम्हाला सावध ठेवावं, तुम्हाला भयभीत न होता सुरक्षित ठेवावं आणि त्याच्या गौरवासाठी त्याने उपयोग करावा. देवाला धन्यवाद देऊयात की ख्रिस्त राज्याच्या आगमनाची तयारी या शास्त्राभ्यास मालेचा हा पहिला भाग आपण आत्ताच ऐकलेला आहे त्यामध्ये. आणि आपण युगांत विज्ञान किंवा युगांतवादाबद्दल आपण
विचार करत आहोत, एस्कॅटॉलॉजीबद्दल आपण पाहत आहोत आणि या गोष्टी आपण पुढे देखील शिकणार आहोत. आणि याच्या जे काही नोट्स आहेत PDF अवेलेबल आहे, ज्यांना हवी असेल त्यांनी कृपा करून माझ्याशी किंवा आमच्या मंडळीचे सेक्रेटरी पद्माकर पवार यांच्याशी संपर्क साधावा. या नोट्स आम्ही तुम्हाला निश्चित देऊ आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढे देखील होईल. पुन्हा आपण भेटणार आहोत शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता. वेळ आपली तीच असणार आहे, कारण आपण प्रीमियर करत आहोत, त्याच्यामुळं वेळ मागे पुढे होणार नाहीये. त्याच्यामुळं चुकू नका. अर्थात नंतर देखील आपल्याला पाहता येईल. अनेकांना आपण याबद्दल सांगावं. आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि या संबंधी पुढचे जे 3 भाग आहेत त्यावर देखील आपण लक्ष ठेवावं की या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन पाठवलं जाईल. पुन्हा एक बार परमेश्वराची स्तुती असो आणि मी रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांचा आभारी आपण प्रार्थना करूया. दयाळू बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तू परमेश्वर पित्या, तुझं ज्ञान अगाध आहे. तू खरोखर सर्वसमर्थ परमेश्वर आहे बापा, आणि आम्ही ते ज्ञान आमच्या मानवी बुद्धीच्या सामर्थ्यानं ग्रहण करू शकत नाही. म्हणून आज बापा तुला विनंती करतो की तुझं ज्ञान तू आम्हाला दे आणि विशेष करून तुझी प्रीती आम्ही समजून घ्यावी. जे मार्ग तू आम्हाला नेमून दिले त्यामध्ये आम्ही स्थिर राहावं आणि परमेश्वर पित्या आम्ही त्या नेमून दिलेल्या धावेवरून धावत राहावं. म्हणून आम्हाला लागणारी तुझी कृपा, तुझं सामर्थ्य दे. या सर्व गोष्टींबद्दल तुझी स्तुती करतो आणि पुन्हा एक बार रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांना तुझ्या हातामध्ये सोपवून तुला विनंती करतो, त्यांना आशीर्वादित कर, त्यांना शक्ती दे, त्यांना दैवी आरोग्य दे परमेश्वरा, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. आणि बापा सर्व पुढचे सर्व भाग आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो, ते आमच्यासाठी आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. आणि सर्व अडखळणं दूर करून परमेश्वर पित्या तू आम्हाला यातून तुझ्या अधिक जवळ घ्यावंस अशी तुला विनंती करतो. ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण जिथे आहोत तिथेच उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणींना सोडतो तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. गुड नाईट.